अभिनेता सयाजी शिंदे हे राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचलेत। शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी ते राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। नाशिकमधल्या तपोवनामध्ये होणाऱ्या वृक्षतोडीला सयाजी शिंदेंनी कडाडून विरोध केला होता, तर मनसेने देखील या वृक्षतोडीवर आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यामुळे तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील होण्याची शक्यता आहे। त्याचे काही फोटो देखील बाहेर आलेले आहेत। सयाजी शिंदे हे राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचलेत। त्याचे हे एक्सक्लुझिव्ह फोटो न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी। सयाजी शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये नाशिकमधील तपोवनाच्या मुद्द्यावर चर्चा होताना दिसून येते। नाशिकमधील तपोवनामधील वृक्षतोडीला सयाजी शिंदे यांनी कडाडून विरोध केलेला, ठोस भूमिका त्या वृक्षतोडीच्या विरोधात घेतलेली आणि त्यानंतर ते राज ठाकरे यांच्या भेटीला आलेत। आपण बोलूयात आपल्या प्रतिनिधी सुस्मिता बदाने यांच्याशी। सुस्मिता, राज ठाकरेंनी मनसेनी वृक्षतोडीला विरोध केलेला आणि त्यानंतर सयाजी शिंदे यांनी देखील विरोध केलाय, त्याच पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची वाटते। तपोवनामधील वृक्षतोडीबाबत नाशिककर आक्रमक आहेत आणि याच दरम्यान सयाजी शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली होती। नाशिककरांनी थेट प्रशासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवलेला आहे। एकीकडे शासनाला विरोध होत असताना दुसरीकडे मात्र सरकारनं हा निर्णय कायम ठेवण्याबाबतची पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे आणि याच निमित्तानं सयाजी शिंदे यांनी राज ठाकरे मनसे प्रमुख यांची भेट घेण्याचा ठरवलेलं आहे। आज आपण बघतोय की या भेटीदरम्यान या वृक्षतोडीबाबत चर्चा होणार आहे। पर्यायी वृक्षांचा पर्याय जरी सरकारकडनं देण्यात येत असला, आम्ही वृक्षांची पुनर्लागवड करू, पुनर्संगोपन करू अशा पद्धतीचे पर्याय दिले जात असले तरी सुद्धा कुठेतरी नागरिकांची आणि पर्यावरणाची या सगळ्यातनं हानी होत आहे। नागरिकांच्या आरोग्याला याचा धोका असू शकतो। अशा विविध बाबतींमध्ये चर्चा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादीकडनं सयाजी शिंदे यांचं समर्थन अजित पवार यांनी केलेलं आहे। नाशिककरांनी सयाजी शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे आणि आता मनसेच्या प्रमुखांसोबत त्यांचं बोलणं सुरू आहे। राज ठाकरे देखील नाशिकच्या बाबतीत आपले स्वतःची एक वेगळी विचारधारा घेऊन चालणारं नेतृत्व आहे। त्यामुळे राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात आणि कशा पद्धतीने सयाजी शिंदे आपली भूमिका पुढे नेत असताना मनसेला सोबत घेतात का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच सुस्मिता, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर याच भेटीवर मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले ते एकदा पाहूयात। राज ठाकरेंच्या भेटीला गेले। राज ठाकरेंसोबत सयाजी शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं। मी जशी हैदराबादला तिथे राजमुद्रीला होतो, हैदराबादपासून 400 किलोमीटर पुढे, तिथूनच मी त्यांना फोन केला, झाडं दाखवण्याचा प्रयत्न केला की साहेब एवढी मोठी 15-20 फुटाची झाडं की मी बघते म्हणजे आपण एकावर एक 4 उभे राहू, एवढी झाडे मोठी मोठी आहेत, ती मी आणतो, ती या ठिकाणी लावतोय आणि 15,000 झाडं लावतोय। समजा 200-300 झाडं रोपटे खराब झाली, आम्ही मोठी वृक्ष अजिबात तोडणार नाही। निश्चित मला काही हरकत नाही। त्यांचं एक ऑब्जेक्शन मी सगळ्यांना जाऊन भेटेल, उद्धवजींनाही भेटेल, राज ठाकरेंनाही भेटेल, ज्यांच्या काही अडचणी आहेत, तक्रारी आहेत, त्या सगळ्यांना जाऊन भेटेल। त्यांचं पूर्ण शंकेचं निरसन झाल्याशिवाय आणि 15,000 झाडं आम्ही नाशिकमध्ये लावल्याशिवाय, लोकांनी ते बघितल्याशिवाय आम्ही या झाडांना हात सुद्धा लावणार नाही। तर नाशिकमधल्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा आता चांगलाच तापलाय। आता या तपोवन प्रकरणी कुणीही राजकारण करू नये असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। तसंच जुनी झाडं तोडली जाणार नाहीत असंही महाजन यांनी स्पष्ट केलंय। तसेच गरज पडल्यास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची चर्चा करू असं देखील महाजन यांनी सांगितलं। त्यांची जी भूमिका आहे, सगळ्या वृक्षप्रेमींची, नाशिककरांची जी भूमिका आहे ती आमची भूमिका आहे, शासनाची आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांचं माझं या संदर्भामध्ये बोलत आहे। मी त्यांची भेट घेतलेली आहे। त्यांनी मला त्या दिवशी सूचना दिल्या त्या फोनवरून सुद्धा। आम्ही एकही झाड तोडणार नाही, एकही झाड तोडणार नाही म्हणजे मागच्या वेळी, गेल्या वेळी ज्यावेळेला कुंभमेळा झाला त्यावेळेला साधुग्राम होते, तिथे आम्ही रावट्या टाकलेल्या होत्या, त्या जेवढ्या होत्या त्याच्यापेक्षा 1 फुटे जागा आम्ही जास्त घेणार नाही। पण दरवर्षी 12-12 वर्षांनी आम्ही ज्या रावट्या जे टाकतो ते टाकता आले पाहिजेत आणि ते साधुग्राम आहे, त्याचं रिझर्वेशन त्याच्यासाठी आहे। यामध्ये कुणीही राजकीय पक्ष त्या ठिकाणी आपले मफलर गंडे बांधून हातात झेंडे घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करत आहे निश्चित, पण याच्यामध्ये कोणी राजकारण करू नका, प्रामाणिकपणे काम करा।